नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पण आता वरईतील व्ही.पी. नगर परिसरात आलेलो आहोत। व्ही.पी. नगर हा एक फार मोठा वरईतील स्लम विभाग म्हणून ओळखला जातो। वरई गरिबांची, वरई मध्यमवर्गीयांची, वरई श्रीमंतांची, पण गरिबांना न्याय मिळत नाही आहे अशा काही तक्रारी या इथून आलेल्या आहेत। पुनर्विकास आपला व्हायला पाहिजे, आपलं राहणीमान सुधारलं पाहिजे, झोपडपट्टीतून आपली घरं व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे, शासनाच्या SRAच्या योजना नीट राबवल्या गेल्या पाहिजेत अशी प्रत्येक मुंबईकरांची इच्छा आणि अपेक्षा आहे। तर असाच एक विषय घेऊन आणि काही तक्रारी घेऊन इथे स्थानिक रहिवासी जमा झालेले आहेत। विकास होत नाही आहे, नेमकं ह्यामागची काय कारण आहेत? यांचा पुनर्विकास जवळजवळ 25 वर्ष झाले रखडलेला आहे। नेमकं या पुनर्विकास रखडण्यामागची काय कारण आहेत आणि काय विषय आहेत आपण जाणून घेतोय। काय नाव आपलं? बबन कोकरे। सर्वप्रथम तुमचं आम्ही अभिनंदन करतो का आमचं गोरगरिबांचे विचार आणि जी आमची समस्या आहे ते नेते लोकप्रतिनिधी किंवा मोठे मीडिया असे घेत नाही, पण तुमच्या माध्यमातून या सर्व महाराष्ट्राला कळते, हे तुमचं अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आज लहानाचं मोठे झालो इकडे या नगरामध्ये, परंतु अजून ज्या विकासकांनी आम्हाला बिल्डिंगचं प्लॅन दाखवलं ते अजूनपर्यंत अंमलात आलेलं नाही आणि अजून आम्ही झोपडपट्टीमध्येच आहे। वर्षानुवर्ष आम्ही पाठपुरावा करतो आहे, लोकप्रतिनिधींचा पण पाठपुरावा केला, कोण आम्हाला लक्ष देत नाही। बिल्डर बाहेरच्या बाहेर ॲग्रीमेंट विकतात आहेत, काय करतात आहेत काय नाही करतात आम्हाला काय कळत नाही, न कमिटी आम्हाला सपोर्ट करते। आता आम्ही सगळी जनता मिळून आम्ही थोडं काय काम करतो आहे, पाठपुरावा करतो आहे। आता बघूया आता पुढे काय कसं होत आहे ते, कोण आम्हाला सपोर्ट करत नाही आहे। किती रहिवासी आहेत आपले? 176 176। ह्या 176 म्हणजे हा व्ही.पी. नगर BCO ब्लॉक हा पार्ट वेगळा आहे आमचा, व्ही.पी. नगरचा BCO ब्लॉक म्हणून आम्हाला ओळखलं जातं। तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? पुनर्विकास होत नाही आहे, विकासक आपला स्वार्थ साधतोय का, काय इतर काय टेक्निकल प्रॉब्लेम आहेत? नेमकं काय आहे? असं तर नाही आहे की विकासकाची चुकी नाही आहे किंवा आपला रोष आपण अननेसेसरी विकासकांवर देतोय, पण नेमकं तुम्हाला काय वाटतं? इंटरनल काय गोष्टी असू शकतात याबाबत? इंटरनल म्हणजे स्कीम आहे, गव्हर्नमेंटची स्कीम आहे ही। गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये आम्ही पण सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही रहिवासी आहे तर आम्ही तर आहे लक्ष द्यायला। आम्हाला तर झोपडपट्टीतून आम्हाला बिल्डिंगमध्ये जाण्याचं आमचं स्वप्नच आहे, आज नाही तर उद्या झालंच पाहिजे। पण आम्ही पाठपुरावा करतो आहे, पण लोकप्रतिनिधी किंवा आम्हाला हे अधिकारी हे आम्हाला लक्ष देत नाही आणि काहीच काम करत नाहीत। कोणते अधिकारी लक्ष देत नाहीत? तुम्ही हे BMCचे झाले। म्हणजे तुमचं म्हणणं कोणाकडे? तुम्ही काय स्पेसिफिक नावं सांगू शकता, पदं सांगू शकता अधिकारी? पदं म्हणजे वॉर्ड ऑफिसरांनी लक्ष दिला पाहिजे, बिल्डरच्या माणसांनी लक्ष दिला पाहिजे, बिल्डरनी लक्ष दिलं, काम कसं होणार? त्या दोघांना मिळूनच काम होणार ना। आमची तर सगळी तयारीच आहे, आमचं स्वप्नच आहे, आम्ही झोपडपट्टीमधून आम्हाला बिल्डिंगमध्ये जायचं आहे। आज आमची पिढी गेली, सगळी पिढी गेली, वडील गेले, आजोबा गेले, आता आमची पिढी, आता आमचं पण स्वप्न आहे ना, आम्ही जाणार की नाही बिल्डिंगमध्ये, की त्या झोपडपट्टीमध्ये राहूनच आमचा मृत्यू होणार आहे काय? आम्ही कोणाकडे ह्या सगळ्या दाद करायच्या? इथे रहिवासी सांगतात की आमचा पुनर्विकास होत नाही आहे, टेक्निकल काही कारणं मध्ये येतात, अधिकारी लक्ष देत नाहीत, महानगरपालिका दुर्लक्ष करते की काय? खाली हमारा इतनी ही मांग है कि भाई जो भी डेवलपर अगर हमारे नगर को डेवलप करना चाहता है तो भाई वो आगे बढ़कर आवे और हमको सच्चाई बताए हुए कि कौन इस ग्राउंड पे काम कर रहा है। और अधिकारियों से तो मतलब खास करके कि भाई हमारा जो एनेक्सर 2 का काम आज तक रखड़ा हुआ है वो सारे काम को हमारे को क्लियर करके एक अच्छा घर बना के हमको दे देवे, बस इससे ज़्यादा क्या बोलना है। नमस्कार, माझं नाव झहीर महबूब पटेल आहे। 27 वर्षापासून तलाठीनी ॲग्रीमेंट केलं आहे। तलाठीनी ॲग्रीमेंट करून हा प्रोजेक्ट टॉपर्थनी हा प्रोजेक्ट आहे ना 27 वर्षापासून रखडलेलं काम हा स्कीम आहे ना दुसऱ्याला विकली आणि दुसऱ्यानी तिसऱ्याला विकली, जे हरीश मेहता आहे। हरीश मेहतानी काय केलं माहिती आहे का? आम्ही 176 झोपडपट्टे, त्याच्यामध्ये ना आम्ही जेव्हा सर्वे झाला होता ना, सर्वे होत होता त्याच्यामध्ये ना 169 आहे ना झोपडे आणि 69 लोक आहे ना निरंके, 12 लोक अपात्र आहे आणि आम्ही त्यांना BMCमध्ये फॉलोअप घेत आहे। फॉलोअप घेतल्यानंतर BMCवाले वॉर्ड ऑफिसर, कॉलनी ऑफिसर काय सांगता माहिती आहे का? जोपर्यंत तुमचा बिल्डर आणि कमिटी जे अजून आहे डेव्हलपमध्ये ते जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही सर्वे करणार नाही, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का साहेब, आम्ही काय बोलतो आहे, तुमचा हा प्रोजेक्ट आहे ना रद्द होण्याच्या कायद्यामध्ये कोण सांगतो आहे? W। तो आम्ही हे सांगतो की रद्द होणार आहे तर तुम्ही आम्हाला लिहून द्या आणि 69 लोक निरंक आहे त्यांचे सर्वे करा। ते बोलतं आम्ही करणार नाही, जोपर्यंत बिल्डर सांगणार नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आम्हाला ना 2 महिने झाले आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे। ते लोक आम्हाला काय सांगत आहे की आम्ही करणार। Wनी तांबे साहेबला जे कॉलनी ऑफिसर आहे त्यांना सांगितलं की ऑर्डर दिला त्यांना की तुम्ही 1 आठवड्यामध्ये त्यांचा सर्वे करून घ्या। ते आम्हाला आज उद्या करताय, लेकिन ते सर्वे करत नाही, पहिली। दुसरी गोष्ट,
आणि तिसरी गोष्ट काय आहे सर की आमचा डेव्हलपर आहे ना त्यांच्या ना जे टॉपर ते आणि जे हरीश मेहता आहे त्यांच्या स्कीममध्ये ना त्यांचं भांडण होतो आहे. ते भांडणमुळे ना आमचा प्रोजेक्ट रडकला आहे. आणि तिसरी गोष्ट काय माहिती आहे का, ते लोक त्यांच्या भांडणामुळे आमचा प्रोजेक्ट अटकून ठेवलेला आहे. आम्ही जेव्हा डब्ल्यूकडे मिटिंग घेतली आहे 4-5दा घेतली आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वे तुमचा एवढे दिवस तुम्ही कुठे होते. 2017पासून सर्वे 2017ला सर्वे झाला, तेव्हापासून तुम्ही कुठे होते. तुम्हाला आता हे स्कीम आहे ना रद्द होण्याच्या कादारमध्ये. तुम्हाला सर रद्द होण्याच्या कादारमध्ये तर तुम्ही आम्हाला लिहून द्या. ते लिहून द्यायला पण तयार नाही आहे आणि आम्हाला आश्वासन पण देत नाही. आणि तिसरी गोष्ट काय का, ते काय बोलता माहिती आहे काय, तुम्ही हे सगळं जाऊन तुमच्या बिल्डरला विचारा, आम्हाला बोलू नका. या ठिकाणी वरई VP नगर परिसरातील पुनर्विकास होणार की नाही हा आगामी काळात आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा, त्यापाठोपाठ महानगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत. सरकार याकडे गांभीर्याने पाहिल का? 25-25 वर्ष लोकांचा पुनर्विकास होत नाही, लोकांच्या राहणीमानात कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे अशी प्रत्येक मुंबईकरांची जरूर इच्छा आहे. वरई VP नगरचे स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक श्री दत्ता नरवणकर यांच्याकडे आपण आलेलो आहोत. वरई VP नगर रहिवाशांची कुठेतरी नाराजी आलेली आहे. आपण नरवणकर साहेब, स्वागत आहे आपलं. वरई VP नगर हा आपला मतदारसंघ आहे. याच्यामधील रहिवासी आमचा विकास होत नाही म्हणून संतप्त आहेत. त्याशिवाय लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नाही, महानगरपालिका लक्ष देत नाही आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडेही बोट दाखवलं जातं आहे कळत न कळतपणे. काय म्हणाल यावरती आपण? सर्वांना माझा जय महाराष्ट्र. खास करून आणि बातमीदार जो आपला चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आज मला जे काही प्रश्न विचारले आपण, खरोखरच योग्य प्रश्न आहेत. त्या VP नगर व आजूबाजूला असणारा भारतनगर, भैयासाहेब नगर, BC ब्लॉक तसंच VP नगर हा जवळजवळ 1100 ते 1000 झोपड्यांची ही वसाहत आहे. आणि जवळजवळ गेले 17 ते 18 वर्ष हा प्रोजेक्ट रखडलेला आहे. अनेक वेळा रहिवाशांच्या सोबत मी जाऊन प्रशासनाच्या माध्यमातून पात्र अपात्राचा विषय घेतला. ज्या काही VP नगरच्या रहिवाशांनी जी काही मागणी केली ती रास्त मागणी आहे. खरोखरच असे नागरिक जेव्हा जागरूक होतात तेव्हा या मुंबईमधले अनेक बिल्डर त्यांना घाबरून आपली कामं चालू करावं लागतात. आपल्याला माहिती असेल, जवळजवळ 2018च्या सालामध्ये आपलं 2034ची DP होती आणि त्या ठिकाणी VP नगरच्या ठिकाणी एक मोठं रिज्युएशन होतं, ते नाट्यगृह. आपल्याला माहिती सांगतो साहेब मी की ते रिज्युएशन 2034च्या DPमध्ये मी उठवलं. त्याचबरोबर मरियम्मा नगरमध्ये 2 रिज्युएशन होती. एक होतं चौकीचं आणि एक होतं नाळ्याच्या बाजूची जागेचं. तेही रिज्युएशन उचललं. आणि सांगायला मला कधीकधी लाज वाटते की या महाराष्ट्रामध्ये 2019मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. आणि खास करून बाळासाहेबांचे नातू माननीय श्री आदित्यजी ठाकरेजी या वर्ली विधानसभेमधून निवडून आले. त्या निवडून आल्याच्या नंतर आम्ही सांगितलं होतं सरकार हमारे घर में है. आणि अशा परिस्थितीमध्ये काही कालांतराने त्याच्या आजूबाजूला ज्यांनी 15 वर्ष या विभागाचं नेतृत्व केलं, मंत्रिपद भूषवलं, ते माननीय सचिन भाऊ. आणि त्याचबरोबर त्या सचिन भाऊंना हटवून एक नवीन आमदार या ठिकाणी 2014ला आले, ते सुनील शिंदेजी. आज ते दोघेही आदित्यंच्या बाजूला बसत आहेत. आणि ते बाजूला बसत असताना हे विषय हमेशा आपल्या मिटिंगमध्ये आले. त्यानंतर खासदार शिवसेनेचे असा असताना या मुंबई महापालिकेचे 2002चे नगरसेवक अनिता नायर, 2007चे नगरसेवक छोटू देसाई, त्यानंतर 2012ची नगरसेविका रत्नाजी माले आणि त्यानंतर 2017 साली मी नगरसेवक झालो. कालांतराने या मुंबईवरती जी आपत्ती आली होती त्यामध्ये आणि या मुंबईचा महापौर खऱ्या अर्थानं शिवसेनेचा नाही बनणार,
म्हणून आम्हाला जेव्हा कळलं आम्ही तेव्हा सर्व नगरसेवक 7 नगरसेवक आम्ही 6 नगरसेवक त्याच्यातले मनसे सोडून आम्ही शिवसेनेमध्ये, कारण मुंबईचा महापौर राहिला पाहिजे. ही सर्व फळी आपल्याकडे असताना जर ह्या व्ही पी नगर, मरियम्मा नगर, जिजामाता नगर, मार्कंडेश्वर नगर, महात्मा फुले नगर, प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, 7 रस्ता या अनेक झोपडपट्टीचे जे प्रोजेक्ट आहेत हे रखडले. याला खऱ्या अर्थाने चालना द्यायला पाहिजे होती. पण 2019ला आदित्यजी आमदार झाल्याच्या नंतर आजपर्यंत या वर्लीमध्ये ते एक लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आजपर्यंत कुठलंही त्यांच्याकडे ऑफिस नाही किंवा बसत नाही. शाखेमध्ये येतात, फोटो काढतात. लोकांची समस्या काय आहे की साहेब प्रशासनाकडून आमचं काम झालं पाहिजे, आमची पात्रता झाली पाहिजे. आज 17, 18 वर्ष जर पात्रतेला लागली तर मग बिल्डिंग कधी होणार? म्हणजे 17 वर्षे ती गेली आणि 17 वर्षे आणखी जाणार. म्हणजे जवळजवळ आमच्या वडील गेले, आजोबा गेले. आज आमची वेळ आलेली अशी परिस्थिती नागरिकांचं म्हणणं आहे. खरी गोष्ट आहे ही. पण खऱ्या अर्थानं जर मी सांगायला गेलो, मी ह्या 4-5 महिन्यापूर्वी एक निर्णय घेतला की हे सर्व असताना, हे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक असताना आपण लोकांचं कामं करू शकत नाही. म्हणून मी निर्णय घेतला की बाळासाहेबांची शिवसेना, खऱ्या अर्थानं त्याचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत मी त्या दिवस प्रवेश घेतला आणि माझं एकच लक्ष होतं, झोपडपट्टी मुक्त हा माझा प्रभाग हा पूर्ण झोपडपट्टी मुक्त झाला पाहिजे. आणि त्यानंतर चालू झालं. मला वाटतं आहे माझ्या मरियम्मा नगरमध्ये आता थोड्याच दिवसांनी, म्हणजे मला वाटतं आहे दिवाळी किंवा जानेवारीच्या नंतर हा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 1700 झोपड्या त्या ठिकाणी त्याचं पण काम चालू होतं आहे. त्याचप्रमाणे आता व्ही पी नगरचं त्यांनाही आम्ही वॉर्निंग दिलेली आहे. त्यांच्या पात्रतेसाठी आम्ही हेड ऑफिसला सर्व पात्रतेचे सर्व पेपर पाठवलेले आहेत. मला वाटतं आहे या थोड्या दिवसात 10-15 दिवसामध्ये ती पात्रता पूर्ण झाली पाहिजे. आम्ही गप्प बसलो नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून गप्प बसलो नाही. मी सतत लोकांच्या सेवेसाठी तत्पर 24 तास अवेलेबल आहे. आणि असं असताना आज ज्यांना आपण निवडून दिलं आहे ते जर काम करत नसतील, आजूबाजूला 2 आमदार असताना ते जर काम करत नसतील, तर मी एक साधा नगरसेवक म्हणून माझ्याकडून काय अपेक्षा करता? पण मी आपल्याला एक जनतेला वचन देतो, व्ही पी नगरच्या व मरियम्मा नगरच्या लोकांना वचन देतो, ह्याचा तडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि जर झालं आणि उद्या जर अशी वेळ आली की जर बिल्डर काम करत नसतील, या बिल्डरना बदली करायचं काम आपल्यामार्फत तुमच्या सर्वांच्या सहमतीने आपण केल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे दत्ता नरवणकर होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती त्यांनी लक्ष केलेलं आहे, त्यांना लक्ष केलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आदित्य ठाकरेंच्या आमदारकीमध्ये हे विषय मार्गी लागले नाही असा त्यांनी एक प्रकारे आरोपच केलेला आहे. व्ही पी नगरच्या रहिवाशांना न्याय मिळेल अशी त्यांनी आशा तिकडे दाखवलेली आहे त्यांना. आपल्यासोबत वरईचे आमदार श्री सुनील शिंदे आहेत. शिंदेसाहेब, व्ही पी नगरमधील रहिवाशांनी आक्षेप घेत, त्यांच्या स्थानिक कमिटीवरती आक्षेप घेत आता पुनर्विकासासाठी स्वतःच प्रयत्न करायला सुरुवात केले. सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नाही आहेत आणि आम्ही 25 वर्ष आमचा पुनर्विकास रखडलेला आहे. त्याच्यानंतर स्थानिक नगरसेवक श्री दत्ता नरवणकर यांनाही आम्ही संपर्क साधला की तुम्ही तिथले प्रतिनिधी होतात, नगरसेवक होतात. तर त्यांनी उद्धव ठाकरे गटावरती किंबहुना सुनील शिंदे, सचिन अहिर आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती आक्षेप नोंदवला. हे स्थानिक 3 आमदार या विभागाला आहेत आणि आदित्य ठाकरेंची इथे आपलं कार्यालय देखील नाही आहे आणि यांनी या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे होते. मी फक्त आता 5 वर्ष नगरसेवक होतो या विभागाचा. याच्या अगोदर अनिता नायरपासून अनेक नगरसेवक होऊन गेले. तर हा 17-18 वर्ष रखडला आहे पुनर्विकास, त्याला जबाबदार मी नाही आहे. उद्धव ठाकरे गटाकडे त्यांनी निशाणा साधलेला आहे. साहेब, काय सांगाल आपण यावर? सगळ्यात पहिलं असं आहे की हा जवळजवळ गेली 20 वर्ष रखडलेला प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पामध्ये विकासक आणणं, विकासकाकडून काम करून घेणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये, या सगळ्या एकंदर प्रक्रियेमध्ये आम्ही कुठेही नव्हतो. तर त्यावेळेचे कोण पुढारी असतील ते होते, नंबर 1. नंबर 2 की इथे कोणी पळ काढता कामा नये की आमचा संबंध नाही, आमचा संबंध सगळ्यांचा येतो. मग गेला 20 वर्षाचा असेल, मागच्या 5 वर्षाचा असेल किंवा आतापर्यंतच्या कालखंडाचा असेल, प्रत्येकाचा तिथे संबंध येतो. महापालिकेचा संबंध येतो, इथे SRAचा संबंध येतो, इथे कलेक्टरचा संबंध येतो,
व्ही पी नगरमध्ये केवळ एक स्कीम नाही आहे, तर व्ही पी नगरच्या अंतर्गत दुसरी एक बी सी ब्लॉक म्हणून दुसरी स्कीम आहे. एक लक्षात ठेवा, या इथे पुढाऱ्यांकडे बोटं दाखवून पुढाऱ्यांना दोष देण्याऐवजी या इथे असलेल्या काही अशा प्रवृत्ती आहेत की ज्या प्रवृत्तींना इथे हा प्रोजेक्ट कधी व्हावा, पूर्ण व्हावा असं वाटलंच नाही. कारण या ठिकाणी विकासकाकडून महिन्याला मिळणारा पैसा, विकासकाकडून इतर काही गोष्टींचा स्वार्थी हेतू, याच्यामुळे काही स्थानिक रहिवाशांमध्ये वेगवेगळे गट झाले. त्याच्यातनं हा प्रकल्प रखडला. नंबर 1. नंबर 2, या प्रकल्पाला शेवटी CRZ त्या ठिकाणी प्रश्न होता. CRZ हाईट रिस्ट्रिक्शनचा प्रश्न होता त्या ठिकाणी, तो एक प्रश्न. पाठीमागे नाला आहे, नाल्याच्याबद्दलचा प्रश्न. आणि या ठिकाणी एंटायर केवळ व्ही पी नगर नाही, तर पूर्वी आज विकासक लोकांनी आणलेला आणि ह्या लोकांनी पूर्वीपासून मग इकडे बाजूला असलेल्या भैयासाहेब आंबेडकर नगर असेल, त्याच्यानंतर भारतनगर असेल, असा सगळ्या मिळून हा प्रकल्प आहे. आता या ठिकाणी व्ही पी नगरपासून सुरुवात झाली, परंतु इथे बाकी सगळ्या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये हा प्रकल्प एकत्र करणं, या प्रकल्पावर नेमक्या पुनर्वसित इमारती कुठे उभ्या करायच्या, कमर्शियल इमारती कुठे उभ्या करायच्या, हा नंतरचा प्रश्न राहिला. परंतु इथे आपसात असलेली गटबाजी, एकमेकांमध्ये रहिवाशांमध्ये असलेले याबद्दलचे विचार, याच्यामुळे मध्ये कुठे तफावत होऊन हा प्रकल्प त्या ठिकाणी लांबला गेला आहे, अजूनही लांबला गेला आहे. या ठिकाणी माझ्यासारखा आमदार होता, ज्यांनी या ठिकाणी जी काही 220 घरं तयार आहेत ती मी त्या ठिकाणी SRकडून त्याचं वाटप करायला लावलं. याच्यापैकी काही लोकांनी त्या ठिकाणी हे वाटप होऊ नये, ही घरं प्रॉपर लोकांना मिळू नये म्हणून प्रयत्न केले. मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नाही, कारण जे काय बोलतात त्यांची कुवत, त्यांचं महत्त्व, या सगळ्या गोष्टी आमच्या लेखी तेवढ्या विशेष आम्ही त्यांना महत्त्व देत नाही. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेला मी आमदार म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो की जी काय 220 घरं प्रथम बांधलेली आहेत ती लोकांना मिळाली पाहिजे, ती त्याच्यात मी यशस्वी ठरलो. पहिल्या टप्प्यामध्ये 110 आणि बाकी घरं दुसऱ्या टप्प्यात द्यायची असताना इथे कोणीतरी राजकारण घडवून आणलं की केवळ या ठिकाणी सुनील शिंदे आणि त्यांच्या पक्षाला श्रेय मिळू नये म्हणून त्या ठिकाणी आपसात त्या ठिकाणी भांडण लावून देऊन मग वेगवेगळे घुसखोरी, लोकांना घुसखोरी याच्यामध्ये करायला लावली. ती जवळजवळ काही घरं ती बाकी आहेत. म्हणजे असं तुम्ही आम्हाला दोष देऊ नका. हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने तिथे लोक गेली पाहिजे, ते काम सुनील शिंदेने केलं. तुम्ही लोकांना जाऊन विचारा, इथल्या पुढाऱ्यांना विचारू नका किंवा इथल्या मुख्य कार्यकर्त्यांना विचारू नका. तिकडच्या तळागाळातल्या लोकांना जाऊन विचारा की सुनील शिंदेंनी हा प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी किती मदत केली. यांचं ॲनेक्शर बाकी होतं, म्हणजे महानगरपालिकेकडून पात्र अपात्र सिद्ध होणं बाकी होतं, त्याच्यामध्ये आम्ही मदत केली. त्याच्यामध्ये काही गैरप्रकार झालेले आहेत, ते प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिले. कोण आहे जबाबदार या गैरप्रकाराला? महापालिकेत होतात. त्याला महापालिकेमध्ये पात्र अपात्रमध्ये जे गैरप्रकार होतात त्याला दोषी कोण आहेत तुम्ही शोधून काढाय. तुम्ही जर आज माझ्याकडे या चॅनलच्या माध्यमातून येताना मग तिथे जाऊन शोधून काढा की याच्यात कोण कोण इन्व्हॉल्व आहेत, याच्यामध्ये कशा प्रकारे गैरप्रकार होतो. अलीकडच्या काळात इथे जवळपास एका स्कीममध्ये इथे अँटी करप्शनने आणि एक अँटी करप्शन आणि पोलिसांच्या माध्यमातून एक 6 महिन्यापूर्वी इकडे एक केस झाली होती. अजूनही अधिकारी लॉकअपमध्ये बंद आहेत. त्याच्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये अँटी करप्शनने ट्रॅप करून इकडच्या त्याच खात्याच्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या अरेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये काही कमिटीचे पण पदाधिकारी आहेत, ते व्ही पी नगरचे नाही आहेत, अन्य ठिकाणचे आहेत. परंतु हा सगळा गैरप्रकार तिथे होतो. इथे याला जबाबदार कोण महापालिकेत कार्यरत असतो. त्याच्यामुळे दुसऱ्यांकडे बोटा दाखवताना 4 बोटा आपल्याकडे आहेत. योग्य वेळी आम्ही बोलताही आम्हाला येते. आता बोलण्याची वेळ नाही, आता कोणाला महत्त्व देण्याची वेळ नाही. पण ज्या दिवशी योग्य वेळ येईल त्या दिवशी आम्ही दाखवून देऊ. दूध का दूध, पाणी का पाणी. एक लक्षात ठेवा, 110 लोकांना घर देण्याचं श्रेय सुनील शिंदेचं आहे आणि आदित्य साहेबांच्या हस्ते मी त्या चाव्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी. कारण आदित्य साहेब जस्ट त्यावेळेला निवडून आलेले होते. हा सगळा ह्या घरांचा प्रश्न आधी आम्ही सोडवलेला होता. त्यामुळे आदित्य साहेबांनी देखील तातडीनं याच्यात मदत करून ह्या घरं लोकांना मिळाली पाहिजे. कारण नाही म्हटलं तरी इकडे काही लोकांची इच्छा होती की घरे यांना मिळू नयेत. त्या ठिकाणी ती घरं पुन्हा पाडून त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प बांधायचा होता. मी म्हटलं नाही, लोकांसाठी बांधलेली घरं ते आता लोकांना मिळाली पाहिजे. तुमचं जे काय प्लॅनिंग असेल ते पुढे करा, परंतु आता तुम्हाला मी ते करू देणार नाही. याच्यामध्ये आडवे जाणारे कोण आहेत तेही लोकांना विचारा. लोक सांगतील तिकडची की इकडे खऱ्या अर्थाने इकडे दोषी कोण आहेत, इकडे मस्ती करणारे कोण आहेत. बोलणं ठीक आहे, परंतु ज्यावेळेला वास्तवाला सामोरं जाल ना त्यावेळेला मग आता पळताबोळी थोडी होईल. थोड्या दिवसात होणार आहे. येऊ देत योग्य वेळ आम्ही हे बोलून दाखवू. परंतु केवळ व्ही पी नगर नाही तर या परिसरामध्ये अनेक योजना आहेत. जिजामाता नगर आहे, व्ही पी नगर आहे, मरिअम्मा नगर आहे,
या ठिकाणी आदित्य साहेबांनी स्वतः 3-3 बैठका घेतलेल्या आहेत, मंत्री असताना बैठका घेतलेल्या आहेत, अधिकाऱ्यांसमोर बैठका घेतलेल्या आहेत. परंतु या रहिवाशांमध्ये काही अशी माणसं आहेत की त्यांना हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ नये अशी त्यांची इच्छा, आणि त्यांना कोणतरी खेळवतं आहे तिथे. कारण हा प्रोजेक्ट पूर्ण झाला तर काही आर्थिक सोर्स आहेत ते यांचे बंद होतील. त्यामुळे या सगळ्यामागे प्रामाणिकपणे जरी किती आम्ही आमदारांनी प्रयत्न केले तरी तिकडचे जे काही स्थानिक प्रवृत्ती आहेत त्यांना हा प्रोजेक्ट होऊ नये आणि त्यावेळेला ते अशा किळी घालण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहे. लक्षात ठेवा, या प्रकल्पामध्ये जिजामाता नगरसारख्या प्रकल्पाचं ॲनेक्शरसुद्धा पात्रता यादीसुद्धा किंवा ड्राफ्ट ॲनेक्शर आलेला नव्हता, तो आम्ही काढायला लावला. का तर ती प्रोजेक्टला सुरुवात म्हणता येईल. त्या ठिकाणी मरियम्मासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मी स्वतः आमदार म्हणून त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प बांधायचे NOC मी आणून दिलेले आहेत. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था मी केलेली आहे. आम्हाला याचं श्रेय नको, आम्ही लोकांचं काम केलं याचं आम्हाला समाधान आहे. परंतु या ठिकाणी बोट दाखवून हे दोषी आणि आम्ही निर्दोष योग्य वेळी आम्ही दाखवून देऊ. आमची इच्छा आहे की आम्हाला फिरताना कधी कधी लाज वाटते. एवढ्याशा घरामध्ये ती लोकं राहतात, एक पाय घरात एक पाय बाहेर अशी अवस्था असते. तर कधी त्यांच्याकडे पाहुण्याला एखादी दुःखद घटना झाली तर बिचारांचे खूप वांदे होऊन जातात. मुलं कोणत्या परिस्थितीत अभ्यास करतात, मुलांची लग्न होत नाहीत, मुलींची लग्न होत नाहीत कारण घरं छोटी आहेत. अजूनही त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकं राहत आहेत. अशा सगळ्या बिकट अवस्थेत कोणाला वाटेल, कोणाचं मन धजावेल की ह्याच घरात राहावेत? प्रत्येकाला वाटते चांगले. मी 110 लोकांना घरं दिली, त्या लोकांचे मला आशीर्वाद आहेत. मी या बाकीच्यांना घाबरत नाही. ज्यांचा आशीर्वाद आहे ना त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे. अजूनही आम्हाला पुढच्या 118 लोकांना घरं द्यायची होती, परंतु इकडे काही पुढारी त्यांच्या मस्तीमुळे हे केवळ रखडलेलं आहे. नाहीतर हा प्रकल्प कधीच पूर्ण झाला असता. आणि विशेष म्हणजे मी निवडून आल्यानंतर काही लोकांनी इकडे काही लोकांचा कट होता की इकडच्या सगळ्या लोकांना उचलायचं आणि शिवडीला घेऊन जायचं. तो कट मी हाणून पाडला. तो हा जर प्रोजेक्ट तुम्ही केला तर इथल्या इथेच लोकांना रिहॅब करा ही मी कंडिशन टाकली आणि म्हणून त्यांना साथ सहकार्य दिलं. पण काही लोकांच्या मस्तीमुळे, काही पुढाऱ्यांच्या स्वार्थी हेतूमुळे तो राहिलेला आहे. नाव घेऊनच सांगायला पाहिजे ना. तर योग्य वेळी आम्ही पण नाव घेऊन सांगू की कोण कशामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ते कोणाचे काय इन्व्हॉल्वमेंट आहे. ते लोकांच्या भावनांशी खेळणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं नाही. लोकांच्या भावनांशी खेळून स्वार्थी हेतू साध्य करणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं नाही. सुदैवाने आदित्यसाहेब या विभागाचं नेतृत्व करत आहेत. त्यांची पण मनापासून इच्छा आहे. परंतु या ठिकाणी आमचे हे सगळे उद्देश सफल होऊ नये म्हणून काही शक्ती या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनाही त्यांच्याही डाव आम्ही हाणून पाडू. बऱ्याचशा गोष्टीत आम्ही यशस्वी झालेलो आहेत या ठिकाणी. आता त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. या लोकांना मधल्या काळामध्ये भाडंही दिले, जी भाडे मिळत नव्हती ते आदित्य साहेबांच्या माध्यमातून भाडे दिले गेलेली आहेत. या बिल्डिंगचं प्लॅन कसं असेल, काय असेल याची यांच्या लोकांबरोबर बैठक घेऊन आम्ही हे पूर्ण केलेलं आहे. यांच्यामध्ये 4-4 ग्रुप आहेत. यांच्यामध्ये 4-5 ग्रुप आहेत आणि मग वेगवेगळे ग्रुप उठतात आणि स्वतःचा अधिकार गाजवायला जातात आणि तिथे मग आमच्यासारखे पुढारी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, लोकांना घर मिळालं पाहिजे, प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे. त्याच्यात स्वार्थी राजकारण आणू नका, त्याच्यात स्वार्थी भावना आणू नका. आपल्या माध्यमातून हा माझा मेसेज किंवा हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे म्हणून तुमच्याशी बोलतो आहे. बाकी कोणाला उत्तर देण्याला मी बंधनकारक नाही. योग्य वेळी मी अशा तऱ्हेने उत्तर देईन की यांची तोंडं देखील उघडणार नाहीत. शिंदेसाहेब, एक शेवटचा प्रश्न. आता ह्या पुनर्विकासाला कसा मार्ग मोकळा करता येईल, काय प्रयत्न केले जातील आपल्याकडे? नाही, मी आत्ताच सांगितलं ना, पुनर्विकास होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं काय असते तर त्या ठिकाणी आता CRZचा प्रश्न आहे, तो निघालेला आहे. इथे हाईट उंचीला मर्यादा होत्या, तो निकालात निघालेला आहे. याचा पात्र अपात्र यादीचा घोळ होता, तो निघालेला आहे. काही अंशी थोडासा बाकी आहे. या ठिकाणी मी 2-3 प्रोजेक्ट आहे, केवळ एक VP नगर बोलत नाही. बाजूला मरियम्मा आहे. मरियम्माचे अजून बरीचशी लोकं अपात्र म्हणूनच तिथे आहेत. त्यांचं भवितव्य काय तेही आपल्याला बघायला पाहिजे. डेव्हलपमेंट याचा अर्थ घराच्या बाहेर जाणं असं होत नाही. काही लोकांची इच्छा आहे की आम्हाला ट्रान्झिट कॅम्प इथेच द्यायच्या, बाहेर देऊ नका. अशा सगळ्या वेगवेगळ्या मादामध्ये हा प्रोजेक्ट तिथे रखडलेला आहे. परंतु याच्यामध्ये बऱ्याच अंशी आता मार्ग निघालेला आहे. काही ठिकाणी तर विकासकच कोर्टात गेले की आम्हाला न्याय द्या म्हणून. अशा तऱ्हेने हा जो घोळ इथे चाललेला आहे. परंतु हळूहळू त्याच्यातनं मार्ग निघेल आणि योग्य मार्ग निघावा यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्नशील आहोत. आम्ही त्यांना साथ सहकार्य देण्यासाठी प्रयत्नात आहोत. मागच्या आठवड्यातसुद्धा आदित्य साहेबांनी याबद्दल एक बैठक घेतली होती की आपल्याला जे आतापर्यंत चांगलं केलं आहे ते अजून पुढे नेऊन कसं करता येईल. फक्त याच्यामध्ये राजकारण होता कामा नये. माझी संघटना वाढली पाहिजे, माझा पक्ष वाढला पाहिजे, याच्यामध्ये लोकं भरडली नाही पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.
आमदार सुनील शिंदे होते. व्ही नगरचा किंबहुना मरियम्मा नगर आणि आसपास असलेल्या SREचे प्रकल्प कसे मार्गे लागतील, कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढला जाईल याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आतमध्ये होणारे घोळ त्यांनी थोडक्यात मांडलेले आहेत. कुठे कुठे टेक्निकल प्रॉब्लेम येतात त्याबद्दलही त्यांनी वर्णन केलेलं आहे. कॅमेरा पर्सन निनाद बोराडेसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, मुंबई. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.